शीतल तेजवानी फरार असल्याची माहिती समोर आलेली आहे। शीतल तेजवानी परदेशात गेल्याची माहिती देखील कळतीये। कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहारामध्ये शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल झालेला आहे। शीतल तेजवानीवर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता ती फरार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी मास्टरमाइंड शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली आहे का याची खातरजमा करण्यासाठी बावधन पोलीस इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवणार आहेत। शीतल तेजवानीच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेत, मात्र ती गायब झालेली आहे। तिचा फोनही बंद लागत असून तिच्या पत्त्यावर देखील ती आढळली नाहीये। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल आहे, मात्र ती अद्यापही फरार असल्याची माहिती मिळते। कदाचित ती परदेशात पळून गेलेली असू शकते। हो, पोलिसांना तशी शक्यता वाटते, म्हणूनच पोलिसांनी इमिग्रेशन डिपार्टमेंटला पत्र लिहिण्याचं ठरवलंय की बाबा जर ती पळून गेली असली तर तुमच्याकडे काही रेकॉर्डमध्ये तिकीट तिची काही नोंदणी झाली का तिच्या नावाच्या तिकिटाची, त्यासाठी पोलीस विमानतळ विभागाकडे सगळी इमिग्रेशन डिपार्टमेंट चौकशी करणार। मग त्यानंतर ते खरंच परदेशात पळून गेलं की याची आपल्याला खात्री पटू शकते। पण सध्या तरी तिचं लोकेशन ट्रेस होत नाही, तिचा मोबाईल बंद येतोय, ती फोन उचलत नाही। कालच आपण स्वतः 24 तास तिचं कोरेगाव पार्कातील बंगला जो तो जमाच आहे, पण जिथं ती आता नव्या ठिकाणी राहत होते, म्हणजे अगदी सूत्रांची माहिती गेल्या 4 दिवसापर्यंत म्हणजे हे सगळं प्रकरण उघडकीस येण्यापर्यंत ती त्या ऑक्सफोर्ड हॉलमार्क म्हणून सोसायटी आहे, प्रोफाईल सोसायटी कोरेगाव पार्क मधली लेन नंबर 7 मध्ये तिथं ती राहत होती। पुष्पा तेजवानी नावाने तो फ्लॅट होता, ती तिची बहीण आहे, ती वारली असं सांगितलं जातं। तिथं ती राहायची अनेक जण सांगतात, पण हे जसं प्रकरण उघडकीस आणलं जी तशी ती गायब आहे, कोणाच्याही संपर्कात नाही। त्यामुळे ती खरंच फरार झाली का याचा आता शोध पोलिसांना घ्यावा लागतोय, कारण तिच्यावर 2 गुन्हे दाखल झालेत ऑलरेडी। एक बावधन पोलीस स्टेशनला, दुसरा खडक पोलीस स्टेशनला। एक आहे तो कृषी विभागाची जमीन हडपल्याचा, आणि दुसरा आपण जी बातमी उघडकीस आणली मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या भूखंड गैरव्यवहाराची त्या प्रकरणात, म्हणजे दोन्ही तिकडे पिंपरी चिंचवड पोलिसांना हवे आणि इकडे पुणे पोलिसांना हवे। त्यामुळे दोन्ही पोलीस तिचा शोध घेत आहेत, पण अद्यापही तिचा ठाव ठेवण्याला लागत नाही। त्यामुळे ती खरंच परदेशात पळून गेले का याचा आता चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे। हो, नक्कीच चंद्रकांत, पोलिसांकडून तपासही सुरू करण्यात आलाय। पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतंय पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।